मित्रांनो, आज आपण आतापर्यंत जी अक्षरे शिकलो त्याला उकार जोडणार आहोत। उकार दोन आहेत, ऱ्हस्व उकार आणि दीर्घ उकार। या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवणार आहे आणि तुम्ही त्याचा सराव करायचा आहे। बघा, या ठिकाणी आपण जे अक्षर शिकलो त्याला उकार लावून दाखवलेले बघा। नू, सू, पू आणि तू हा आहे ऱ्हस्व उकार। आणि खाली पुन्हा उकार लावून दाखवलेला आहे। नू, सू, पू आणि तू या अक्षरांना लावलेला आहे दीर्घ उकार। तर बघा याचं लेखन कसं करायचं दुरेगीमध्ये। या ठिकाणी असा लिहायचा न आणि खालून याप्रमाणे त्याला ऱ्हस्व उकार जोडायचा, उच्चार करायचा नू। हा झाला सू। प, आता याला सुद्धा मी उकार जोडणार, याचा उच्चार करायचा पू। त, त्यालाही उकार जोडलाय, त्याचा उच्चार करायचा तू। आणि तुमच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे दिलेले आहे बघा, त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा लिहायचे बघा। सू, पला जोडायचा, याचा उच्चार मात्र करत राहायचा तू। आता बघूया दीर्घ उकार। इथे दोरेगी वही दिसते बघा, सारखी तुम्हाला मारलेल्या मी दोन रेषा, या दोन रेषांमध्ये लिहायचे। पहिले न लिहून घ्यायचा। आता इथे मी लिहिला न, पूर्ण या दोन रेघेमध्ये इथपर्यंत लिहिला आणि त्याच्या खाली जोडायचा आहे दीर्घ उकार, त्याचाही उच्चार करायचा नू। सला, त्याचे उच्चार करायचा सू। पला जोडल्यानंतर पचा उच्चार होतो पू आणि तला जोडल्यानंतर तचा उच्चार होतो तू। याप्रमाणे पुस्तकामध्ये आणि वहीमध्ये दोन्ही ठिकाणी वारंवार लिहिण्याचा सराव करा आणि उच्चार पण करायचा आहे पू। आणि तचा उच्चार काय होतो, त्याचाही उच्चार बदलतो तू होतो। याप्रमाणे उकार जोडायचे आणि उच्चार करायचा। आता या ठिकाणी आपण आधीच्या अक्षर गटांमध्ये जी अक्षर शिकलो आहोत त्याला सुद्धा कसा उकार जोडायचा आणि त्याचाही सराव तुम्हाला करायचा आहे। सुरुवातीलाच आपण क, म, ल हे अक्षर शिकलेलो आहोत। नंतरच्या अक्षर गटामध्ये घ, र, ब ही अक्षरही आपण शिकलेले आहोत। आता सुरुवातीला आपण लावूया ऱ्हस्व उकार आणि उच्चारही करूया। बघा, याचा उच्चार करायचा कू। म ला जोडल्यानंतर मू, ल ला जोडल्यानंतर लू, घ चा उच्चार घू, र चा उच्चार रू आणि ब चा उच्चार बू। याप्रमाणे आता दीर्घ उकार आपण जोडूया। बघा, क चा उच्चार कू, मू, ल चा उच्चार लू, घ चा उच्चार घू, र चा उच्चार रू आणि ब चा उच्चार बू। याप्रमाणे आधीच्याही अक्षरांचा सराव करायचा आहे।